नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब. पुन्हा एकदा आपण आज प्रत्यक्ष प्लॉटवर आले माननीय किसन सुब्रह मोहिते यांच्या बागेत. नमस्कार. त्यांच्या बागेत आपण एक सूक्ष्म वातावरण होऊ नये म्हणून एक प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला आहे आणि अत्यंत सुंदर रिझल्ट्स बागायतदारांना मिळालेले आहेत. ते कसे ते माननीय किसन भाऊ आपल्याला सांगतील. भाऊ, तुम्ही कसं प्रॅक्टिस केले तेवढं बागायतदारांना सांगा. या नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो, मी किसन सुब्रह मोहिते मांजरडे. माझे द्राक्ष बाग 1.5 एकराचा प्लॉट आहे माझा. माणिक चमन प्लॉट आहे माझा. सरांच्या सांगण्यानुसार मी काय केलं, बागेत इथं अंतर्गत म्हणजे आतल्या बाजूला वलांड्यावर सूक्ष्म जे वातावरण तयार होऊन बुरशीचा जे भविष्यात त्रास होणार आहे त्यासाठी सरांनी सांगितले की बाबा ही तळातली 2 पानं काढून आपलं खाली इथं म्हणजे मोकळी जागा मैदान केल्यानंतर जे वरील पानांना अगदी व्यवस्थित स्प्रे बसतो. आणखीन पानाची जाडी कोटिंग वाढते. सर्व वलांड्यावर जी बुरशी तयार होणार असते पावसाळी वातावरणामध्ये ती अजिबात तयार होत नाही. याचा मला चांगला रिझल्ट जाणवायला लागला. आता मी परिस्थिती अशी आहे, हे जे खोड आहे ह्या खोडाच्या इकडे दाखव, खोडाच्या साईडला जे सूक्ष्म वातावरण तयार होतं त्यामुळं बागेत पहिला रोग येतो तो भुरी येते. आणि भुरी आली की उन्हाळ्या छटणीला माणसाला डावणी हा रोग नाही जास्त दमवला तर ह्या वातावरणात करपा आणि इथून पुढे जाऊन पाऊस लागला की भुरी हा रोग येतो. तर ह्यासाठी बागायतदार बंधूंनो आत्ताच काय करून घ्या की तळातली किमान 2 ते 3 पानं काढून टाका. हे ओलांडा जो आहे तो ओलांडा असा मोकळा पाहिजे. बघताय तुम्ही आता हे जो ओलांडा आहे तो ओलांडा असा मोकळा पाहिजे. ओलांडा मोकळा ठेवला कुठल्याही बागेत बघा, कोणत्याही बाजूला बघा, हे जे आहे ते तळातली 2-3 पानं काढल्यामुळं ह्यातली बागेचा जो वातावरण इथं जे मोकळं राहते ह्या वातावरणामुळे अत्यंत चांगला फायदा होतो. सूक्ष्म वातावरण बागेत निर्माण होऊ नये यासाठी आपण ही घ्यायची काळजी आहे. ह्याचे किमान 2 ते 3 स्प्रे आपले वाचतील आणि बागेचं पान शेवटपर्यंत टिकलं जाईल. आलं लक्षात? एवढी जरी प्रॅक्टिस आपण केली तरी सुद्धा बागेचं पान पडणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. फार तर एक 3-4 हात बोर्डू आता मारले की बागेचं काम संपून जातं. ही जी प्रॅक्टिस बागायतदारांनी केलेली आहे किंवा आपण जी चर्चेत ना आता काढायला लागलोय ती प्रॅक्टिस तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त बागायतदारांना कमीत कमी खर्चात शेती करण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न करा. अजून एक, यंदा आपण फक्त मॅजिक स्प्रे आणि बोर्डू ह्या 2च गोष्टीवर उन्हाळ्या छटणीला आपण काम केले. आपण आता ज्या प्लॉटमध्ये आहे, भाऊ या इकडे, आपण ज्या प्लॉटमध्ये आहे ह्या प्लॉटमध्ये आपण फक्त 5 ते 6 मॅजिक स्प्रे आणि 2 हात बोर्डोचे, 3 हात युरेसिल 6 एवढेच केले. बागायतदार बंधू तुम्हाला आश्चर्य वाटेल, यंदाच्या ह्या 1 एकरच्या बागेचा खर्च हा फक्त 3,900 रुपयाला आत्तापर्यंत. अजून एक जास्तीत जास्त 3 हात बोर्डोचे होतील म्हणजे हा खर्च जाईल 4 ते 4,500 रुपयेपर्यंत. 4,500 रुपयाच्या वर ह्या बागेला औषधाचा खर्च नाही आहे. इतक्या कमी खर्चात भाऊनी यंदा बाग शेती करण्याचा प्रयत्न केलाय. बागायतदार बंधूंनो कमीत कमी खर्चात बाग शेती करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.